आज प्रतीक भैयासोबत आपण चाललो होतो त्यांच्या काकांच्या हॉटेलवरती, ते पण नागरगाव येते हॉटेल गावकरी, आणि मस्त प्रकारे जेवण घेऊन करून आलो बरं का. नमस्कार मंडळी सगळ्यांना, जय श्रीराम. आमची भावकी चालली बस सकाळीच कामावर, आपल्याला पण कामावर लावावं लागलं. सोनू भैया पण भेटले सकाळी, त्यांच्याशी थोडं पर्सनली काम होतं. आज प्रतीक भैया म्हणले आपल्याला आहे ना आपल्या मावशींच्या त्यांच्या हॉटेलवरती जायचंय बरं का, नागरगावला. म्हणलं जाऊ भाऊ. आप्पा पण मस्त प्रकारे टीव्ही बघत भाऊ. मग इथं श्रीगोंद्याला आलो, जरा बसलो. मामान त्यांचं पण जेवण चाललं होतं, आणि इथं राजनं मस्त प्रकारे मोबाईल खेळतोय. मला म्हणला फ्री फायर खेळा येतो का, म्हणलं आल्यावरती खेळू. त्यानंतर आपले जी वॅगन म्हणजे वॅगनार काढले बरं का मस्त प्रकारे बाहेर, आणि 100चा घेर टाकला. आलो आपल्या श्रीगोंद्याच्या गेट वरती बरं का. आपण कुठं चाललो आणि गेट पडलं नाही असं होणारच नाही. प्रत्येक भाऊला म्हणलं चला एखादा क्लिप पण होऊन जाईल. मग लगेच रेल्वे क्रॉसिंग झाली. रेल्वे क्रॉस झालं 10 मिनिटांनी गेट वर झालं. तो भाग वेगळा आहे. प्रत्येक यांच्या काकांचं हॉटेल आहे ना मित्रांनो, नागरगावला आहे बरं का, आपलं शिरूरच्या तिकडं. आपल्या श्रीगोंद्यापासून मित्रांनो 40-50 किलोमीटर भरत असेल बरं का. 1-1.5 तास लागला आपल्याला. आपण दम्माने आलो, हॉटेलवरती पोहोचलो. थोडंसं व्हिडिओ काढले. आता मिसळचं पण इथं लवकरच दुकान चालू होते बरं त्यांचं. त्यानंतर आम्ही ना मस्त प्रकारे एंट्री मारली बरं का. आणि प्रत्येक बायांचे काका पण इथं निवांत बसले होते. प्रत्येक बायांचे भाऊ आपल्याला ना पाणी भिनी घेऊन आले. म्हणले पाणी प्यावं. म्हणलं आम्ही जेवण पण करतो, काळजीच नका करू. आणि खूप छान असं बांधलंय बरं का आतमध्ये. बैठक व्यवस्था वगैरे खूप भारी आहे. आणि सगळं लाकडी बांधकाम असल्यामुळे उन्हात असं गरम वगैरे पण होणार नाही. त्यानंतर त्यांनी एक मटन ताट आणि एक चिकन ताट लावलं बरं का. आपण पण लगेच मस्त प्रकारे जेवण वगैरे करून घेतलं. त्यांनी थंड भिंड पण मागवलं होतं. त्यानंतर प्रत्येक यांच्या मावशीचं घर हॉटेल पासून अर्धा किलोमीटर पण लांब नसेल बरं का. मग इथं मावशी त्यांच्या घरी पण आलो. परत मावशी म्हणायच्या घरात जवळ आला आणि घरी नाही आला. म्हणलं प्रत्येक भाऊ त्यापेक्षा तर आपण मावशीत जाऊ, थंडगार पाणी भिनी पिऊ. इथं पण झोपाळ्यावरती बसलो भाऊ. आपल्याला कुठं गेलो ना आपण गप बसलो असं होणारच नाही. मग त्यानंतर मावशीने टाटा बाय बाय केलं. प्रत्येक भैया म्हणले येतो आता, परत कवा येतोय काय माहिती. मग काय लगेच आलो आपल्या काष्टीच्या ठिकाणी 100च्या स्पीडने. इथं आल्यानंतर गॅस एजन्सीवर त्याला आपले प्रियंका ताईंनी पण बोलवलं होतं भैयाला. दाजींचं त्यांचं पण काम चालू होतं बरं का. दुपार जरा कस्टमर पण नव्हतं, त्यामुळे तरी बरं झालं. त्यानंतर श्रीगोंद्याला येऊन पोहोचले. राज तर आपली वाट बघत म्हणलं मला नेलं नाही, लागला हाणायला आपल्याला. तुम्ही म्हणता कुत्र्याचा काय व्हिडिओ काढला. अहो काय सांगू तुम्हाला, काळ्या वस्तीवर आपल्याला पावसाने गाठलं बरं का. मग इथं आवटींच्या इथं थांबलो. ते कुत्रं पण आपल्या येड्यावणी करतो. असला रपारा पावसानं असलं वारं होतं का नाही. आठवड्यागावला चांगलं झालं, पण तसं कोकण गावला त्या मानाने कमी झाला बरं का. जाऊ द्या आता, काय हळूहळू होईनच पाऊस. कवा होतोय काय माहिती. मोकार पाऊस आला म्हणजे पेरण्या होत्या. आणि इथं येतं गाळी पण आडवी आली बा. आपलं व्हिडिओ राहिला आणि सगळंच राहिलं. डोक्याला घेतलं बांधून, आणि म्हणलं मोकार पावसाने दुखणं बिकणं यायचं. इकडे पाऊस लय कमी झालाय भाऊ, काय अडचण नाही. संध्याकाळी भैया मामा सोबत गेलो इकडं आपल्या सुद्रीक भैयांच्या घरी बरं का. ते पण मित्रांनो संध्याकाळचं नाईट हाणतात भाऊ, ट्रॅक्टरवर जातात कामाला. आईला म्हणलं मला टायली नाही जळू नका, बरोबर करा थांब. म्हणलं मी पण टायली घेतो. ह्या कुत्र्याला बघून तर मला आपल्या घरच्या कुत्र्याची आठवण आली. हे कुत्र्याचाच भाऊ आहे आपला, म्हणजे भैया मामाच्याच कुत्र्याचा पिल्लू आहे. आपले तर लय जळली भाऊ. आमच्या भैया मामा दूध झालं 150 का 200 लिटर, आणि 4 किंड नवे आणले तर. आणि मला तर एका किटली तर दूध बळत जातं. ती पण शिग लावून भरतो मी, त्यात काही विषय नाही. चला तुम्ही व्हिडिओ आवडला लाईक आणि फॉलो करून घ्या. धन्यवाद.